काँग्रेस नेते संजय निरुपम हे बाळासाहेब भवनात आलेले आहेत। त्यांनी बाळासाहेब भवनात अचानक का हजेरी लावली आहे याबद्दलची माहिती समोर आली आहे। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी आले। मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघांचा प्रश्न अजूनही बाकी आहे, त्या अनुषंगाने बैठक होतीये आणि मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे। मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघांबाबत ही बैठक बोलावण्यात आली आहे, ज्याला निरुपम देखील उपस्थित राहणार असं कळतंय। तेव्हा संजय निरुपम हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। कपिल, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला संजय निरुपम उपस्थित असल्याची माहिती मिळतीये, काय अधिक तपशील? नक्कीच ज्या आधी आपण पाहिलं होतं का संजय निरुपमचं नाव हे उत्तर पश्चिमसाठी लोकसभेसाठी चर्चेत होतं आणि संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करून उत्तर पश्चिमेसाठी उमेदवार असणार अशी चर्चा होती। मुख्यमंत्री त्यांची अनेक वेळा भेटही होणार होती, परंतु ती भेट झाली नाही आणि ती चर्चा थांबली आणि उत्तर पश्चिमसाठी वायकरांना जे उमेदवार दिलेले आहे आणि आता संजय निरुपम ह्या बैठकीसाठी आले आहेत। या बैठकीमध्ये संजय निरुपम उत्तर पश्चिमसाठी रणनीती आखणारे उत्तर पश्चिमसाठी जो पाठिंबा आहे तो देणार आहेत। संजय निरुपमचा पूर्णतः पाठिंबा आहे तो दर्शवण्यासाठी संजय निरुपम आले अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती जी मीडियाकडे आलेली आहे। सध्या संजय निरुपम त्या बैठकीमध्ये सामील झालेले आहे। जी बैठक सुरू आहे मुंबई विभागातल्या सर्व लोकसभेची, त्या बैठकीमध्ये संजय निरुपम सामील झालेले आहेत आणि संजय निरुपमचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे उत्तर पश्चिमसाठी। तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल